नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष हे आकडे समोर आलेले आहेत. कोणाचं यश कोणाचं अपयश तेही समोर आलेलं आहे. पण आता महानगरपालिकांचं रणांगण हे खुलं झालेलं आहे आणि प्रत्येकजण धावतोय या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी. म्हणून या स्पर्धेतली आजची सर्वात मोठा घटनाक्रम म्हणजे 2 ठाकरे एकत्र येऊन त्यांनी युतीची घोषणा केली आहे. पण या युतीच्या घोषणेत आघाडी कुठे गेले हा प्रश्न कायम आहे. आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये काँग्रेस कुठे आहे हाही प्रश्न आपल्याला पडलेला आहे. काँग्रेसचं काय होणार हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आपल्याबरोबर आहेत. साहेब, खूप खूप स्वागत. मुळात युतीची घोषणा झाली, 2 ठाकरे एकत्र आले आणि जे ठाकरे आतापर्यंत काँग्रेसबरोबर 2019 पासून होते ते काँग्रेसबरोबर राहणार की नाही हा प्रश्न आहे. काय काँग्रेस त्यांच्याबरोबर राहणार की नाही, की ठाकरे काँग्रेसबरोबर राहणार की नाही, काय निर्णय काय झालाय का? निर्णय जो आहे तो आता पब्लिक डोमेनमध्येही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आशय जर बघता, यामध्ये एवढं राजकीय जी भूमिका ही सर्वच जण जे घ्यायला लागलेले ही चुकीची आहे. 73व्या 74व्या घटनादुरुस्तीनंतर आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाची भूमिका घेतली आणि गावगाडं चालवणाऱ्या लोकांनी हे एकत्रित येऊन त्यांचा निर्णय घ्यावा ही भूमिका आहे. ग्रामसभेमध्ये कोणताही राजकीय पक्ष असू शकत नाही, ग्रामपंचायतमध्ये असू शकत नाही, किंबहुना जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत समित्या आणि नगरपालिकांपर्यंतही असू शकत नाही. तिथे एका संवादाची आवश्यकता आहे, एका हेल्दी कम्युनिकेशनची आवश्यकता आहे. आणि अशा याच्यात एवढं राजकारण फुगवून एवढा पैसा टाकून, एवढ्या सभा घेऊन, एवढे मोठा दबाव आणून जे केलं जातं हे चुकीचं आहे. त्यामुळे आघाडी हा जो टर्म घेऊन किंवा हा शब्द घेऊन आपण पुढे चाललो आहे, हा महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं समजण्यासारखा आहे. मात्र हा एवढा हट्ट राजकीय पक्षांना का, हाच एक मूलभूत स्वरूपाचा माझा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला वाढलेला अहंकार आणि सत्ताधाऱ्यांची जी सत्तेची जी भूक आहे ही भूक यामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये दिसून येते. आता आजच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत, त्यात मुंबई एक आहे. अगदी झालेल्या ज्या नगरपंचायतच्या निवडणुका होत्या त्या 288 झालेल्या आहेत. या सर्वांना म्हणजे 28 अधिक 288 हा सर्व एकीकडे. आणि मुंबईच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिका आणि मुंबईमध्ये 2 बंधू एकत्र येणं, 2 पक्ष एकत्र येणं ही चर्चा, मला वाटतं हा कुठेतरी एक इम्बॅलन्स हा निर्माण झालेला आहे. आणि ते 2 पक्ष आहेत, त्यांनी सोबत येण्याची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे. त्याकरता आमच्या शुभेच्छा आहेत. राहिला काँग्रेस पक्षाची आघाडीच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही आघाडीचे जे अधिकार आहेत हे सर्व आमचं स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी जे आहेत त्यांच्यावर आम्ही हे अधिकार हे सोपवलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी 288 मध्ये आम्ही स्वबळावर लढलो. काही ठिकाणी आम्ही आमच्या मित्रपक्षांना पाठिंबा दिला, काही ठिकाणी मित्रपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला. आणि या झालेल्या 288 मध्ये हा प्रश्न कुठेही कोणी विचारला नाही. नेमकेपणाने आजच तो एवढा का विचारला जातोय याबद्दल मला पहिले आश्चर्य व्यक्त करू द्या. आणि ते आश्चर्य व्यक्त करत असताना आम्ही सर्व ठिकाणची आमची जी भूमिका होती तीच मुंबई या ठिकाणी आमची देखील भूमिका होती. आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवलं की आपण आघाडी न करता स्वबळावर पण कुठेतरी जाऊ, कारण आमचंही चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही दरवेळेस आघाडी करता, आम्हाला लढण्याची इच्छा आहे आणि लढत असताना आम्हाला कमी जागा मिळतात, त्यामुळे आमची कुठेतरी कोंडी होते, त्यामुळे आपण स्वबळावर ही निवडणूक लढू. आणि त्या भूमिकेतून आम्ही स्वबळावर गेलो. आता स्वबळावर जाण्याचा आणि आघाडीत बिघाडी होण्याचा किंवा महविवा अस्तित्वात आहे की नाही, इंडिया अलायन्सचं का नाही, हे प्रश्न मला असं वाटतं की हे गैरलागू आहेत. बरं, पण मग मुंबईत तुम्ही आघाडी म्हणून लढवत नाहीये, तुम्ही व्यक्तिगत जातायत किंवा काँग्रेस एकला चलोची भूमिका घेऊन मुंबई लढणार हे स्पष्ट आहे आता? हो, मुंबईमध्ये आम्ही या संदर्भातली स्पष्टता ही फार पूर्वीच दिलेली आहे. बरं, पहिले संकेताचा भाग होता, चर्चेचा भाग होता आणि मुंबईने तशा स्वरूपाची मिटिंग घेऊन, सभा घेऊन आमचे महाराष्ट्राचे जे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदरणीय रमेश चेन्नीथलाजी यांनी त्याची घोषणाही केली. आणि सदरू आमची भूमिका असल्याबाबत आमचे जे मित्रपक्ष आहे यांना सविनय सदरबाबत आम्ही माहिती देखील दिलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना तुम्ही कळवलेलं आहे, शरद पवारांना तुम्ही कळवलेलं आहे. तुम्ही पवारांबरोबर राहणार की नाही राहणार? मी पुन्हा येतो की एकत्रित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत मुंबईत हे शक्य नाही.
बरं. प्रिन्सिपली जी एक संहिता किंवा ज्या सूचना आहेत, एक पॉलिटिकल पार्टी या नात्यानं आम्ही सूचना आमच्या संघटनेला दिलेल्या आहेत की इंडिया अलायन्सच्या पार्टनरसोबत आपण चर्चा करा. या व्यतिरिक्त समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करा. अगदी. समविचारी पक्षांच्या सोबत चर्चा जी झाली त्या संदर्भामध्ये स्टेट पार्लमेंटरी बोर्डामध्ये आपण त्याची मंजुरात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जा. अगदी ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर समविचारी पक्ष काही ठिकाणी बरोबर आले तर त्यांना घेतलं हो, जाईल. हो. मुंबईत मात्र एकला चलोराची भूमिका स्पष्ट आहे. 227 जागांपैकी किती जागा लढवाल तुम्ही मुंबईत? नाही, अर्थातच आम्ही ह्या पूर्ण लढू आणि ह्या करत असताना इथेही समविचारी ज्या ठिकाणी आमच्यासोबत येण्याकरता जर तयार असतील, जिथे स्पेस आम्हाला द्यायला असेल, इथे जो सगळा जो क्योहॉस आहे, जो सगळी बॉटलनेक जी झालेली आहे आपण ट्रॅफिकच्या भाषेतून, तर ज्या जागा आम्हाला लढवायच्या त्याच जागा ह्या कुठे ना कुठे शिवसेनेला लढवायच्या होत्या. आणि तो त्यांच्या आणि आमच्या संख्येचं गणित हे जुळून येत नव्हतं. थोडी मोकळीक करण्याच्या अनुषंगाने आम्ही वेगळे लढतो. पण मग वंचितचं काय झालं? ते आंबेडकर दरवेळेला तुमच्याशी चर्चा करता करता तुम्ही त्यांच्या घरी जाऊन आलात, भेटून आलात का? तुमची युती काही होत नाही, म्हणजे तुमची आघाडी काही होत नाही आणि प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस तुमच्याबरोबर काही येत नाही. आत्ता पण त्यांनी काहीतरी ट्विट केलंय, ते म्हणतात तुम्ही संकेतच पाळत नाही, तुम्ही स्पष्टताच देत नाही. काँग्रेसने काय स्पष्टता दिली आहे की नाही त्यांना? नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आमची वंचितच्या सोबत बोलणी झाली. कुठे आम्ही उत्साहात येऊन सोबत लढणार असंही सांगितलं, मात्र ती शेवटावर जाऊ शकला नाही. अशी उदाहरणं आहे. नांदेडसारखं काही ठिकाणी हे झालं. दुसरीकडे घोषणा न होता आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आणि इतर काही ठिकाणी वंचितच्या सोबत गेलो देखील. मूळ मुद्दा आहे की स्थानिक पातळीवर याची जर चर्चा झाली, कोणत्या वार्डात, कोणत्या प्रभागात तुम्ही आम्हाला सांभाळू घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळू घ्या, तर ते त्या ठिकाणी ते जुळून आलं. ही जी भूमिका आहे ही वंचितने देखील अशा स्वरूपाची भूमिका स्थानिक पातळीची ही घेतलेली होती. मुंबईच्या अनुषंगानं जी कालचं ट्विट, आजचं ट्विट बाळासाहेबांचं जे येतं आहे, यामध्ये ही चर्चा त्या पातळीवर ही घडली पाहिजे अशी माझी असणारी त्यातली एक अपेक्षा. आणि ती जर तिथे घडली नाही तर मग थोडं एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो. म्हणजे संवादाचा जो अभाव आहे, तो संवादाचा अभाव त्यातून हा निर्माण होतो. मुळात बाळासाहेब आणि काँग्रेस म्हणजे वंचित आणि काँग्रेसचे सोबत आले पाहिजे ही मोठी एक जनभावना आहे आणि या जनभावनेचा आदर झाला पाहिजे असं वाटणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्या गोष्टी घडून येत नाही हे कुठेतरी एक राजकीय अपघात आहे आणि हे दुःखद आहे असं मला वाटतं. अगदी. मुळात वंचित आणि काँग्रेसची विचारसरणी एक असेल आणि शत्रू जर एक असेल दोघांचा, तर त्यांनी दोघांनी मित्र म्हणून एकत्र यायला हवं. मात्र बाळासाहेबांच्या अनेक भूमिका ज्या आहेत त्या आडमुठ्या आहेत आणि त्यातून आघाडी होत नाही किंवा ते बरोबर येऊ शकत नाही अशी टीका त्यांच्यावर होते. त्यामुळे बाळासाहेबांना पण कोणतीतरी एक स्पष्ट भूमिका ही पुढच्या काळात घ्यावी लागेल या पूर्ण प्रकरणामध्ये. पण ही जी परिस्थिती तयार होते, म्हणजे ठीक आहे, कधी बाळासाहेब काहीतरी उलटं काहीतरी सांगतात, त्यातून एक नवीन चर्चा येते. तिकडे पवार कधी सांगतात की काँग्रेसचं जमत नाही आहे. या पूर्ण परिस्थितीमध्ये काँग्रेसची जी आजची दयनीय परिस्थिती महाराष्ट्रात दिसते आहे, विदर्भासारखा अत्यंत मोठा गड तुम्ही गमावून बसलेला आहे. प्रतिसाद मिळतोय पण तो निवडून येण्या इतपत नाही आहे. राज्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद कमी मिळतोय. का परिस्थिती इतकी दयनीय तयार झाली आहे काँग्रेसची? काय कारण वाटतं तुम्हाला? काँग्रेसची संख्येच्या बाबतीत आपण आमदार जर बघितले, म्हणजे खासदारपर्यंत सगळं अलबेल होतं. खासदार आल्यानंतर मोठा सगळ्यात पक्ष म्हणून काँग्रेसला एक ओळख निर्माण झाली. सदा सर्व काळ एक आमची जमेची जी बाजू आहे की जी लिगसी आहे, काँग्रेसचा जो इतिहास आहे आणि जो वारसा आहे, ती सगळ्यात मोठी आमची जमेची बाजू आहे. आणि ही केवळ जमेची बाजू वारसाच्या अनुषंगाने नाही, तर वैचारिक स्पष्टता आमच्याजवळ आहे. आयडिया ऑफ इंडिया जी आहे त्या आयडिया ऑफ इंडियाचं आमचं आणि भारतीय जनता पक्षाचं असणारं भांडण आहे. त्यामुळे संविधानाचं संवर्धन संरक्षण ही काँग्रेस पक्षाची रणनीती आहे. विकासात्मक जो एक गाजर दाखवला जात आहे ते काही गाजर काँग्रेसजवळ नाही. काँग्रेसचा सामाजिक न्यायाची, समता, बंधुताची भूमिका ही स्पष्ट स्वरूपाची आहे. आणि आज रोजी राहुल गांधींसारखं एक चांगलं, मोठं, स्पष्ट एक नेतृत्व हे आमच्याजवळ आलेलं आहे. या सर्वांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे एकदम आमदार कमी आल्यामुळे 6 महिन्यातच दैन्य नावाचा एक शब्द हा आम्हाला चिटकला आहे आणि त्याचं उत्तर देणं हे देखील आमचं एक कुठेतरी कर्तव्य आहे. तर आम्ही मजबूतच आहोत आणि आज देशभरामध्ये आमची संख्या रोडवलेली असेल, मात्र आमची मूल्य स्पष्ट स्वरूपाची आहे. आणि देशभरामध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष कोणचा, तर काँग्रेस ही आमची असणारी ही ओळख आहे. आणि ही मोठी
एक जमेची बाजू आमच्याजवळ आहे. भारतीय जनता पक्षाने काय केलंय की राजकारणाचे जे संकेत आहेत, जी सभ्यता आहे तीच त्यांनी उलथून टाकली आहे. सभ्यतेचा भाग म्हणजे पक्षाचा कोणाचा पक्ष फोडू नका. कोणी विरोधी पक्षातला घरातला कोणी माणूस आला किंवा नेता आला, पुतण्या आला, भाचा आला, भाऊ आला, तर सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष समजून सांगत असे की अरे असं करू नका, घरात वाद होत असतात, तुम्ही आपसात बसून मोडून टाका. आता भाजप काय करत आहे की कोणाच्या घरात जर काही असेल तर ते ताबडतोब त्याला खतपाणी घालतात, नसेल तर तिथे ठिणगी पेटवण्याचं काम करतात. त्यामुळे संकेत हे गुंडाळून ठेवल्या जात आहे. पुन्हा सभ्यता जी आहे, एक संवादाची एक स्कोप असला पाहिजे, एक विरोधकांना स्पेस दिली पाहिजे, जी आपली राजकीय संस्कृती आहे आणि सर्वांनी ती अगदी अटल बिहारी वाजपेयींपर्यंत ही जोपली. कशाला लालकृष्ण अडवाणीजी यांना देखील आपण जरूर या सभ्यतेचे संकेत पाळणारा एक नेता म्हणूनच त्यांच्याकडे आपण बघतो. हे सगळं आता हे गुंडाळून ठेवलं आहे आणि एक बुलडोझर चालवण्याचं की नाही आम्हीच 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 हा जो हट्ट आहे, हा जो अहंकार आहे, त्या अहंकारामुळे सर्व गोष्टी आता या झाकोळल्यासारख्या ह्या कुठेतरी ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे आमची अवस्था खराब आहे वगैरे बिकट आहे असं काही नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आहोत, आम्ही त्यांच्याशी लढतही आहोत. आता आमच्यातले माणसं जे फोडतात म्हणजे बघा गंमत म्हणजे काँग्रेसची भारतीय जनता पक्षाचे दोन जे अजेंडा होता आहेत, एक होता काँग्रेसमुक्त भारत करणे आणि दुसरा होता 100% भारतीय जनता पक्ष करणे. या दोन्हीकडे जर आपण वळून बघितलं म्हणजे पॉलिटिकली हे पार्ट आहे, सरकार विरोधात गव्हर्नन्स जाऊ द्या, तर आज काँग्रेस मुक्त भारत करता करता सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच आहे आणि काँग्रेसचीच त्यांना भीती आहे म्हणून काँग्रेसवरच सर्वात जास्ती अटॅक देखील करतात आहे, आमच्या नेतृत्वावर करतात आहे. याचा परिणाम असा झाला की काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी जर भाषण करताना मागे वळून जर स्टेजवर बघितलं तर भारतीय जनता पक्षच किती काँग्रेसयुक्त झालेली आहे हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे तिथे हा त्यांचा पण तुम्हाला मान्य आहे म्हणजे भाजप काँग्रेसमय झालेली आहे असं तुम्ही पण मान्य करताय? भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर ब्लॅकमेल करून किंवा लालूच दाखवून काँग्रेस फोडण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी अन्याय केला आणि आता स्टेजच त्यांचं सगळं काँग्रेसचं आणि विरोधकांचं झालं. हे मान्य करायचं काय हे सत्य. चला त्याला दुसरा जो भाग आहे आणि 100% भाजप म्हणजे काँग्रेस मुक्तही केल्या गेल्या नाही, 100%ही केल्या गेल्या नाही. बिहारमध्ये आम्ही जिंकलो म्हणून दिंडोरा पेटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एक लक्षात घ्यावं की तिथे त्यांना नितीश कुमार सारख्या कट्टर अँटी RSS माणसाला सोबत घ्यावं लागलं. म्हणजे अँटी RSS माणसाचा चेहरा समोर करून त्यांना पुढे जावं लागलं. पासवानही जे प्रकरण आहे तेही तशाच अनुषंगाचं आहे. त्यामुळे जे संघाच्या विरोधात ज्यांची हयात गेली, अर्धे जे संघाच्या विरोधात आहे त्यांना सोबत घेतल्याशिवाय त्यांना निवडून येता येत नाही. ठीक आहे. चला या परिस्थितीमध्ये परवा त्या आमदार सातव जे आहेत त्या अचानकपणे काँग्रेस सोडून अजून त्यांची 4-5 वर्षाची टर्म बाकी होती, 5 वर्षाची टर्म बाकी होती, अशा परिस्थितीत त्या अचानक एका दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतात. बरं ती परिषदेची जागा आहे असं नाही की विधानसभेच्या जागेवरून त्या निवडून आलेल्या होत्या. मग काय कारणं झाली अशी की त्या एका दिवसामध्ये तिकडे निघून गेल्या, भाजपमध्ये गेल्या त्या? हे दोन भागात याचं उत्तर आहे. बरं, एक भारतीय जनता पक्षाला असं काय लागून चाललं होतं की त्यांनी त्यांना भाजपात घेतलं, या स्वतःहून गेल्या किंवा काही घटना घडली आणि गेल्या असं नाही. भारतीय जनता पक्षाला अजून किती आमदार हवेत म्हणजे इतकं पाशवी बहुमत त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या भाषेत बोलायचं तर थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे. एक आमदार हा न घेतल्याने त्यांचं काय बिघडणार होतं की जे आमदार ज्यांचे पती हे काँग्रेसचे नेते होते, एक सालस सोज्वळ एक नेतृत्व होतं आणि त्यांच्या निष्ठा, त्यांची असणारी गांधी परिवाराशी संबंध, किंबहुना मी देखील त्यांच्या घरातला आज प्रदेशाध्यक्ष असतं, अशा व्यक्तीला आपण त्यांचा पक्ष सोडायला लावून पक्षात घेता. बरं आता त्यांना देणार काय आहेत? त्यांनी जी आमदारकी काँग्रेसने दिलेली जी होती त्याच आमदारकीचा राजीनामा घेतला आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तीच आमदारकी त्यांना ते पुन्हा बहाल करणार आहे. म्हणजे याच्यात भारतीय जनता पक्षाचं काही त्याच्यामध्ये नाही. मुळात प्रज्ञा सातवांना दिल्या गेलेली जी आमदारकी होती ती का दिली होती तर राजीव एक फार निष्ठावान कार्यकर्ता होता, एक सालस नेतृत्व होतं आणि पक्षामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं आणि एक काँग्रेसला महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न हे राजूच्या माध्यमातून कुठेतरी आपण सर्वजण त्याच्याकडे बघत होतो. असा माणूस अकाली गेला, त्याच्या जाण्याने हळहळ आहे आणि त्या हळहळीला कुठेतरी फुंकर घालण्याच्या अनुषंगानं आणि राजीवच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून आमदारकी दिली. आता ज्या आपण एक प्रज्ञा सातवांचं काही राजकीय मोठं काम होतं किंवा
त्यांचं योगदान आहे म्हणून नाही, तर एक कुठेतरी कंडोलन्स म्हणून होतं. आता अशा स्वरूपामध्ये दिलेली आमदारकीला भारतीय जनता पक्ष आता राजकीय हेतूने बघत असेल तर हे दुर्दैव आहे. राहिला प्रज्ञा सातव का गेल्या, तर त्या जाण्याच्या मागं काही विसंवाद झाला, कुठे काही बिघडलं, त्यांना काही कुठे डावललं असं नाही. त्यांनी दोन्ही विधानसभा लोकसभा निवडणुकीत अगदी मित्रपक्षाचं काम न करता विरोधकांचं काम केलं, हा त्यांच्यावर आक्षेप होता, आरोप होता. पक्षातही त्यांचं योगदान काही खूप मोठ्या स्वरूपामध्ये हे मिळू शकत नव्हतं, तरी याच्यात कुठेही तक्रार ही केली नाही. बरेच लोक काँग्रेस त्यांच्यामुळेही सोडून गेले. असं असताना आता त्या काय सांगतात आहे की मी विकासाकरता गेले आणि विकासासाठी गेले. राजीव भाऊंचं स्वप्न साकार आहे. राजीवचं स्वप्न जे होतं ते काय होतं आणि आज विकास म्हणत असताना ते जातात आहे. त्यामुळे ते त्यांचं जाणं हे का गेलं, कुठेतरी राजीवच्या त्या पत्नी आहेत म्हणून मला नेमकी जी माझी माहिती आहे किंवा जे सत्य आहे ते सांगता येणार नाही. मात्र त्या ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी राजीवचा पुन्हा एकदा मृत्यू झाला. हे दुःख आहे. त्यांचं जाणं हे धक्कादायक नाही आहे, तर त्यांचं जाणं हे दुःखद आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष कोणालाच सोडत नाही आहे आणि त्यांचं वागणं बघा, म्हणजे सांस्कृतिक वगैरे वगैरे बरेच मोठे शब्द तुम्ही एक प्रमुख मुद्दा बोललात की त्या राजीवच्या पत्नी आहेत म्हणून काही गोष्टी बोलता येत नाहीयेत. काय असं झालं, कारण साधारण काय असतं अशा पक्षांतरांमध्ये हात दगडाखाली असतात, काहीतरी प्रकरणं असतात, कुणाचे काहीतरी विशेष असे डॉक्युमेंट्स असतात किंवा काही व्हिडिओज असतात. काय कारण काय झालं होतं, का म्हणून गेल्या त्या? नाही तर त्या गेल्यात म्हणून माझी माहिती मी शेअर करणं किंवा काही अजून राजकीय तर्क मांडणं मला असं वाटतं हे योग्य नाही. ते दुःखद आहे, ते सोडून देऊ. त्यांनी जाणं हे चुकीचं आहे आणि राजीवला आणि मातोश्री रजनीताईंना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, ते जे आपणही जाणतो. मृत्यू झाल्यानंतरही त्यांना त्या गोष्टींनी सोडलं नाही, म्हणजे त्या छळाच्या त्यांची जी काही असेल ती अजूनही त्यांची पाठ सोडत नाही. याच्या अजून वेदना देखील आहे. अगदी. तर मुळात राजू साधव आमचे मित्र होते, आम्ही जवळून त्यांना बघितलेलं आहे. मुळात श्रद्धांजली म्हणून मिळालेल्या आमदारकीला तिलांजली दिली असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी राजकीय विसंवाद असू शकतो, विकासाचा मुद्दा असू शकतो, पण काही पथ्य हे पाळले पाहिजे राजकारणामध्ये, ती पाळली जात नाही हे तर मान्य करायला हवं. मुळात आत्ता दोन पवार, जे पवार तुमच्याबरोबर काँग्रेसमध्ये होते किंवा दुसरे पवारही होते, तर एकीकडे ठाकरेही नाही आता बरोबर, तिकडे दोन पवार एकत्र येत आहेत, दोन ठाकरे एकत्र येतात, काँग्रेस एकटी पडली आहे. म्हणजे ज्यांना तुम्ही ताकद दिली ते तुम्हाला एकटं सोडून जातात प्रत्येक ठिकाणी आणि ते सत्तेचं राजकारण करतायत, तुम्हाला काही सत्ता मिळत नाही. काय काँग्रेसची परिस्थिती ना घरके ना घाटके असं काय झाली आहे? नाही असे काय मी रेप्पा आम्ही कुठेतरी एकला चलोरची भूमिका ही नगरपालिकांमध्ये घेतली होती. तशाच अनुषंगाची आता महानगरपालिका येते आहे. म्हणजे मित्रपक्षांचा समविचारांचा जरूर आदर आहे, सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न हा आहे की तिथे जुळून येत असेल स्थानिक पातळीवर त्या अनुषंगाने. आणि हे करत असताना आम्हाला तर स्पेस दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे नगरपालिकेचं आकलन काय, नगरपालिकेच्या या निवडणुकीला मी मॅन्डेट मानायला तयार नाही. याचं कारण असं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, एक तर तारीख पे तारीख तसं निवडणूक आयोगाने तसा खेळ खेळला, तारखा बदलल्या, मतदानाच्या तारखा बदलल्या, मतमोजणीच्या तारखा बदलल्या. एवढंच नाही तर एरवी 48 तास आधी प्रचार बंद होतो आणि ती संहिता या 48 तासाच्या काळात कायद्याचं काम करायचं, फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्याच्या अनुषंगाने तिथे व्यवस्था स्थापन करायची, पोलिसांनी बंदोबस्त करायचा, बॅनर हटवायचे, सर्व मार्किंग करायचं. आता यावेळेस 24 तास आधीही नाही, तर उद्या सकाळी 7 वाजता मतदान आहे, रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करू दिला. इथपर्यंत ज्या गोष्टी केल्या, यासोबत निवडणूक आयोगाने त्यांची साथ दिली. व्यवस्था जी आहे, मग ते जिल्हा दंडाधिकारी असतील, पोलीस असतील, वगैरे वगैरे असतील, यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं. आणि पैशाचा महापूर जो म्हणतात, दुर्दैवाने तो आला. पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य हे सत्ताधाऱ्यांनी रंगवलं. राजकारणात महाराष्ट्राच्या पैशाचा तमाशा हा खूप मोठ्या प्रमाणावर रंगलेला आहे आणि प्रत्येक राजकारणी, प्रत्येक राजकीय नेतृत्व हे ढोलकी वाजवायला त्या तमाशाच्या फडावर उभं राहायला तयार आहे, अशा स्वरूपाचं चित्र आहे. पण हा तमाशा तुम्ही किती दिवस बघणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. मग जर काँग्रेसनं तो तमाशा केला तर त्यांनाही नाकारलं पाहिजे, भाजपनं केला तर त्यांनाही नाकारलं पाहिजे, मग तो राष्ट्रवादीनं केला किंवा शिवसेनेनं केला तर त्यांनाही नाकारलं पाहिजे. आणि तुम्ही
योग्य त्याच उमेदवाराला मत दिलं पाहिजे. आणि त्यामुळे काँग्रेस आजही मूल्यांची गोष्ट करते आहे. काँग्रेसमध्ये मधल्या काळामध्ये अवमूल्यन खूप मोठ्या गोष्टींचं झालं होतं. आता चिंतन सुरू आहे, मंथन सुरू आहे. त्यातून नव्या काँग्रेसची निर्मिती होईल अशी अपेक्षा करूयात. आणि एक विरोधी पक्षाची जी गरज आहे लोकशाहीतली ती काँग्रेस पूर्ण करेल अशी अपेक्षा करूयात. सपकाळ साहेब, तुम्ही आज आलात, मनमोकळ्या विषयांना प्रश्नांना उत्तर दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.